नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत। आत्ता मावळ तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत यांच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 तारखेला म्हणजे जयंतीचा एक दिवस अगोदर स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। त्या स्पर्धा परीक्षा कशा संदर्भामध्ये कशा स्पर्धा आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव मिलिंद ओवाळ आणि रणपिसे गुरुजी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारू काय तर नमस्कार। आता आपण जी स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धा परीक्षा कशा संदर्भामध्ये कशा आहेत याच्या संदर्भात राज्यस्तरीय बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा असं या परीक्षेचं नाव आपण ठेवलेलं आहे। तर ही परीक्षा ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे। त्या अनुषंगाने डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ही मावळ तालुक्यामध्ये पण आपण ही परीक्षा घेत आहोत। तर ही परीक्षाचे स्वरूप मी थोडक्यात सांगतो। इयत्ता 5वी ते 7वी 1 नंबर गट, त्यानंतर 8वी ते 10वी 2 नंबर गट, त्यानंतर 11वी ते 12वी 3 नंबर गट आणि 4था गट खुल्या वर्गासाठी आहे। तर ही परीक्षा आपण एस परम शांती बुद्ध विहार मळवली या ठिकाणी घेत आहोत। या परीक्षेचं जे परीक्षा पेपर आहे तो गोपनीय आहे, तो आजच आम्हाला मिळालेला आहे। तो पेपर जेव्हा ओपन होईल त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक 2 असणार आहेत आणि समता सैनिक दलाचे 1 सैनिक त्या ठिकाणी असणार आहेत। त्यांच्या सुरक्षितेखालीच या पेपरचं पॅकेट उघडलं जाणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ते वाटलं जाणार आहे। गुरुजी, त्या स्पर्धा परीक्षेचे विषय कसे असणार आहेत, कशा प्रकारचे विषय असणार आहेत परीक्षेमध्ये, प्रश्नावली कशा प्रकारचे असणार आहेत? या परीक्षा केंद्रावरती परीक्षा साध्या आणि सोप्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव काय, बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव काय, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा काय घेतली, असे साधे सोपे प्रश्न आहेत। या प्रश्नावरती आपल्या मुलांचं किंवा प्रौढ लोकांचं धम्म ज्ञानामध्ये किती फरक पडतोय यासाठी ही आपण परीक्षा आयोजित केलेली आहे संस्थेने। आणि बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती, या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ही परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। या परीक्षेमध्ये किती गट तयार केलेले आहेत, किती जे गट तयार केलेले आहेत त्यांची परीक्षा कशी वेगवेगळी घेणार आहे, कसं घेणार आहे त्या संदर्भामध्ये हे 4 गट आपण तयार केलेले आहेत परीक्षेचे 4 गट। आणि त्याच्यामध्ये सकाळी आपण सूत्रपठण घेणार 9 वाजता गेल्यानंतर सूत्रपठण, आणि सूत्रपठण झाल्यानंतर 10 ते 11 5वी ते 7वी हा पहिला गट झाला। दुसरा गट 8वी ते 10वी हा गट झाला। तिसरा गट 11 ते 12 त्या गटामध्ये 12वी ते 11वी ते 12वी असे होणार आहे। आणि जनरली 1 ते 2 अशा प्रकारे हे गट निर्माण केलेले आहेत। आणि ह्या गटामध्ये जी संख्या आहे आपले म्हणजे ह्याच्यामध्ये, तर ह्या संख्येमध्ये त्याचप्रमाणे ते पेपर दिलेले गुपित आहे। तर ही जनरली हे पेपर्स आहेत, याच्यामध्ये 36 लोकांची हे पेपर आहे। त्याचे हे जनरली मध्ये आले 36 लोकांना ह्या पेपर आपण देणार आहोत। त्यांची परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदर हे या लोकांचे म्हणजे 5वी ते 7वी त्याच्यामध्ये जे लोक आहेत 22 आकडे आहेत 22, त्याच्यामध्ये हे 22 लोकांना आपण पेपर देऊन आणि ते दुसऱ्या गटाला 8वी ते 10वी त्यांनाही पेपर देऊन तिथं 13 मुलांची नाव नोंदणी आपल्याकडे झालेली आहे। आणि ती मुलं त्यांचाही पेपर देणार। आणि हा गट क्रमांक 3 आहे आणि ह्याच्यामध्ये
15 मुलं आहेत. ही किती 11 ते 12वी अशी मुलांनी आपल्याला नाव नोंदणी केलेली आहे. आणि जनरली लोक 25 आहेत मला असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष. मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 130 ते 140 गावं आहेत. त्या गावांमधून वेगवेगळ्या ठिकाणावर विद्यार्थ्यांनी आणि अनुयायांनी भाग घेतलेला आहे. मावळ तालुक्यातल्या म्हणजे जवळपासच्या या लोकांनी भाग घेतलेला आहे. कारण तळेगाव सोमाटे फाटा, मळवली, लोणावळा, काणे, कामशेत अशा लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न किंवा झालेला आहे किंवा होत आहे. याच अनुषंगाने तुम्ही या परीक्षेला इतर समाजातील किती लोकांना प्रोत्साहित केलं? सर्वांना आम्ही आव्हान केले. किती लोकांनी इतर समाजातील किती लोकांनी यामध्ये सहभाग घेतला? ते सर्वांना आम्ही आव्हान केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर जातीपातीमध्ये आपण बांधणार नाही, ते सर्वांसाठी खुले आहे. आणि आपण सर्वांना आव्हान केलं होतं, सर्व जाती धर्माच्या लोकांना असं आव्हान केलं, पण जाती धर्माच्या लोकांनी आपल्याकडे नाव नोंद केली नाही. आम्ही आव्हान केलं होतं सर्वांना. आता एक शेवटचा प्रश्न, जे विद्यार्थी किंवा जे अनुयायी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्यांना प्रोत्साहनार्थ काय काय बक्षीस किंवा कशा प्रकारे त्यांचा सन्मान केला जाणार? तर या परीक्षेमध्ये जे पास जर झाले, ही परीक्षेमध्ये पास होतीलच असं आम्ही 100% मानतोय. आणि ते पास झाल्यानंतर आपण हे पेपर मुंबईला जाणार, तिथं तपासणी होईल, तिथून तपासणी झाल्यानंतर तिकडून आदेश येईल आणि आपल्याला केंद्राचे हे पुरवते. आणि त्यासाठी या ठिकाणी आपण ही मुलं पास झाली, प्रौढ पास झाले, तर यासाठी आपण एक मेळावा घेऊन त्यांचं जे काय पारितोषिक त्यांनी दिले तर ते आम्ही त्यांना प्रदान करणार आहोत. आता तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? कारण की आज तर 11 तारीख आणि 13 तारखेला परीक्षा आहे. आता फक्त एकच दिवस मध्ये राहिला, तर तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? आम्ही लोकांना असं आवाहन करतोय की एक दिवस मध्ये आहे, पण तरी सर्व जाती बंधनात न अडकता सर्व ओबीसी, एसी सर्व संघटनांनी ज्या मुलांना आपल्या या परीक्षेसाठी सहभागी करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आपण आमच्या टेलिव्हिजन महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजला आपली मुलाखत दिली आणि जनतेपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचावे अशी आमच्या चॅनलची सुद्धा इच्छा असल्यामुळं आम्ही आपली मुलाखत घेतलेली आहे. आपण मुलाखत दिली याबद्दल आपले धन्यवाद.